नमस्कार मंडळी. हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि महादेवाच्या कृपेचा पवित्र महिना. या महिन्यात भगवान शिवाची मनोभावे पूजा केली जाते. श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास, ज्योतिर्लिंगावर जल अर्पण, बेलपत्र वाहणे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्याचा विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा 5 राशींचे ज्यांच्यासाठी श्रावण महिन्यात शुभ संधी घेऊन येत आहे. जर तुम्ही रास या 5 राशींमध्ये असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि भगवान शंकराला कमेंटमध्ये मनापासून लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग सुरुवात करूया. पहिली रास मेष. श्रावण महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसापासून एखादे काम रगडले असेल तर ते पुन्हा मार्गी लागते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कायमच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. मात्र पैसा मिळत आहे म्हणून अनावश्यक खर्च करू नका. महादेवाच्या पिंडीवर बेल नक्की व्हा श्रावण सोमवारी. दुसरी रास वृषभ. वृषभ राशीसाठी हा श्रावण महिना मानसिक समाधान आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. घरामध्ये काही दिवसांपासून तणावाचे वातावरण असेल तर परिस्थिती हळूहळू शांत होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. तुम्ही एखादी नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जा. महादेवाला बेलपत्र अर्पण करताना मनात एकच भावना ठेवा की देवा, माझ्या हातून कोणाचे वाईट होऊ नये हीच माझी प्रथमचरणी प्रार्थना आणि माझ्या आयुष्यात अडचणी दूर करून योग्य मार्ग दाखव. तिसरी रास कर्क. कर्क राशींच्या व्यक्तीसाठी श्रावण महिना विशेष भावनिक आणि आध्यात्मिक शकतो. घरातील एखादी जुनी चिंता कमी होऊ शकते. जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळू शकते. ज्यांचे पैसे एखाद्या कामामध्ये अडकले आहेत त्यांना त्याबाबत काही सकारात्मक बातमी येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत करण्याचा आहे. एकाग्रतेने अभ्यास केल्यास चांगली परिणाम मिळू शकतात. या महिन्यात महादेवाची पूजा करताना शक्य असेल तर 11 वेळेस 108 वेळेस ओम नमः शिवाय जप करा. कारण अनेक वेळा आयुष्यात बदल होण्यासाठी आपल्या मनाची शांतता होणे आवश्यक आहे. चौथी रास वृषभ. वृषभ राशीसाठी श्रावण महिना नवीन दिशा दाखवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायामध्ये नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. श्रावणात संदेशच आहे, श्रद्धा ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा. काही व्यक्तींना जुन्या मित्रांकडून मदत होऊ शकते. काहींना नातेवाईकाकडून मदत मिळू शकते. मात्र श्रद्धा ठेवा, वाईट विचार करू नका. पाचवी रास मीन. आणि आता ही शेवटची रास आहे. मीन राशीच्या व्यक्तींना श्रावण महिना आध्यात्मिकदृष्ट्या खूप सुंदर आहे. मनात एखादी इच्छा असेल, एखाद्या कामासाठी तुम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत असाल तर या काळात आशेचा किरण दिसू शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कामामध्ये प्रगती होण्याची संधी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. महादेवाची भक्ती, तुमची मेहनत दोन्ही गोष्टी एकत्र असेल तर अधिक सुंदर होईल. शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश आहे मित्रांनो, राशी काही असो, श्रावण महिन्यात महादेवाची स्मरण करण्याची कोणतीही विशेष राशींची गरज नाही. मन स्वच्छ असावे, श्रद्धा खरी असावी, कर्म चांगले असावे. श्रावणातील कोणत्याही सोमवारी महादेवाला जल अर्पण करा, बेलपत्र व्हा, मनापासून म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवा, तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येऊ हीच प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक आणि ज्योतिषविषयी
माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वांचे धन्यवाद.